काय नेमका प्रकार घडला होता आणि कशामुळे घातपात की आत्महत्या काय सांगाल? तर 2 दिवसापूर्वी तो जो 2 दिवसापूर्वी तो जो माणूस आहे का, तो घरी येऊन मुला देखत आईला अपमानास्पद बोलला की एकतर पैसे दे, नाहीतर माझ्या घरी चल, नाहीतर घर निघ म्हणला माझं एक. घरी जो करता माणूस आहे तो कारखान्याला ऊस तोडाय गेलेला तर होता. नंतर मग तो मुलगा मोठा असल्यामुळं तो का म्हणला की आई आपण काय करू, आपण पोलीस स्टेशनला माहिती कळवू. मग तो दारूला गेला, बाईला घेऊन गाडीवर दारूला गेला. पण त्याच्या अगोदर दारूला पोहोचण्याच्या पोलीस स्टेशनच्या दारात जातोय की नाही, तर तोपर्यंत त्याला बाहेरून जो आहे पुढचा माणूस त्याच्या जवळच्या संबंधित नातेवाईकानं त्यानं एक दबाव आणून त्याच्यावर एक दबाव वापरून की बाबा तुला जर आमच्यावर केस दाखल करायची असेल तर मग मी तुझ्यावर अट्रॉसिटी दाखल करेल, अन्यथा तुला 2 दिवसात जीवच मारील, मी तुला पुन्हा सांगितलं नाही म्हणजे. ह्या भीतीपोटी त्यानंतर पुन्हा माणसानं त्याच्या गावातल्या माणसानं पुन्हा मला सुद्धा हे बोलून घेतलं, सांगितलं की बाबा तुमची केस साधी होईल, या माणसाची अट्रॉसिटी, माणूस तो विशेष जातीचा आहे, त्या कारणानं एकतर पुन्हा मग तुमच्यात उलटी केस हे जड जाईल की मग तुमचं अवघड जाईल, ते मग तुम्हाला खेटणं होतंय का बघा. एकतर आम्ही ऊस तोडून काम करून खातो. मग सदर घटना घडल्याच्या नंतर मग कालपासून तो बेपत्ता होता. मग आम्ही म्हणलं की बाबा आज येईल, संध्याकाळी येईल, बाहेर रागानं गेला असेल कुठं, पण वाट बघितली पण नाही. पण सकाळी आम्हाला नंतर शेजारच्या गावातील एका व्यक्तीनं फोन केला की बाबा अशा नंबरची गाडी आहे इतर रस्त्याच्या कडेला उभी. मग तर आम्हाला वाटलं की मग ही गाडी नंबर सांगितल्याबरोबर ते लक्षात आलं की ही गाडी आमची तर माणूस असू शकतो, कारण कालपासून आपला प्रत्यक्ष पाहणी केल्याच्या नंतर तो माणूस आमचा. पण आम्हाला तिथं असं दिसून आलं की हा आत्महत्या नसून हे घातपाताच, जे की ह्याला आत्महत्येस ह्याने प्रवृत्त केलं. आणि नंतर जे अगोदरचं मूळ कारण होतं की घरी भांडण होण्याचं कारण एकतर पैसे दिल्याचे, कारण जो करता माणूस आहे त्यानं उचलून त्या माणसाचे पैसे दिलते, पण काही राहिले होते. पण तरी पण तो म्हणला पैसे दे, नाहीतर राहिलेले पैसे, नाहीतर त्या पैशाच्या बदल्यात तू माझं घर निघ. पण नंतर तिथं आल्याच्या नंतर दिंडोर पोलीस स्टेशनला माहिती दिल्याच्या नंतर त्यांनी येऊन पंचनामा हे ते केल्यानंतर पुन्हा दारूला गेल्याच्या नंतर तिथून म्हणले की बाबा तुम्ही काय करा, अगोदर पीएम करा, नंतर तुमची केस दाखल करून. पण आता उलट प्रकार त्यांचा दिसायला, कारण त्यांच्यावर काहीतरी दबाव, काहीतरी त्यांना भेटलंय या हेतून ते आमच्यावरच उलट म्हणतात की तुमच्यावर गुन्हे दाखल करू, अन्यथा ह्याचे आम्हालाच म्हणतात की परिणाम वाईट होते. एकतर आमचा मुलगा गेला ती बाजू वेगळीच, आणि दुसरं उलट म्हणतात की आम्हाला तुम्हालाच मध्ये टाकू. हे उलट प्रकार इथं दिंडोर पोलीस स्टेशनचा चालू आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.